안녕하सेयो नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपण शेवटचं जे लेक्चर बघितलेलं ते कुठलं होतं? 11व्या धड्यावरती आधारित होतं. तर धड्याचं नाव काय होतं? खॉगी खिम सॉनसेंगनिम तेक इमनिका. तर या धड्यामध्ये धड्याचा अर्थ काय आहे? तर हे किम टीचरचे घर आहे का? तर हे देख म्हणजे काय या ठिकाणी घर. तर हा एक नवीन शब्द आलेला जो आपण या धड्यामध्ये शिकलेलो. म्हणजेच काय तर आपण हॉनोरॉफिक फॉर्म जे आहे ते या धड्यामध्ये शिकलेलो आणि त्याचा आज आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके. तर डिटेलमध्ये अभ्यास करण्यापूर्वी आपण एक नजर मारून घेऊया धड्यावरती की अगोदरच्या लेक्चरमध्ये काय काय झालेलं होतं ते. तर या ठिकाणी बघा धडा आहे तो आपण अगोदर वाचून घेऊया. वॉल्सन 여보세요. 거기 김 선생님 댁입니까? 네. 아주머니 काय बोलते? 네. 그렇습니다. 실례지만 누구세요? 저는 월슨입니다. 김 선생님의 친구입니다. 선생님 계십니까? 아주머니? 아니요. 지금 안 계세요. वॉल्सन 그러면 다시 전화하겠습니다. 안녕히 계세요. आता या ठिकाणी बघा आपण ऑलरेडी धडा वाचला होता त्याचे अर्थ बघितले होते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तरी पण मी इकडे सांगते की वॉल्सन काय सांगतोय यबोसेयो कोरियन मध्ये ज्यावेळेला फोनवरती हॅलो बोलायचं असेल त्यावेळेला काय म्हटलं जातं यबोसेयो. त्याच्यानंतर खॉगी किम सॉनसेंगनिम दे किमनिका तर हे किम टीचरचे घर आहे का तर घरासाठी आतापर्यंत आपण काय शब्द बघितलेला चीप परंतु या ठिकाणी काय वापरलेला आहे देख. ते कधी वापरतात तर हॉनोरॉफिक फॉर्म घराचा हॉनोरॉफिक फॉर्म काय आहे देख. ओके. त्याच्यानंतर खरत्ता खरत्ता म्हणजे काय तर करेक्ट किंवा राईट आणि शिल्लेजिमान शिल्लेजिमान म्हणजे काय तर एक्सक्यूज मी किंवा सॉरी बट माफ करा पण आपण कोण. ओके. माफ करा. शिल्लेजिमान म्हणजे काय शिल्ले म्हणजे एक्सक्यूज किंवा माफ करा आणि जिमान म्हणजे काय पण. तर माफ करा पण नुगुसेयो नुगु म्हणजे काय कोण तर नुगुसेयो कोण आहात. त्याच्यानंतर इकडे काय सांगितलेलं आहे तर ए हा शब्द आपण बघितलेला नवीन आलेला होता तो काय होता एफोस्टॉफी एस. ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी फक्त नाऊनच हॉनोरॉफिक नाही आहेत तर क्रियापद सुद्धा काय आलेले आहेत वर्ब सुद्धा काय आलेले आहेत हॉनोरॉफिक आलेले आहेत ज्याचा की आज आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके. आणि या धड्यामध्ये आपण काय बघितलं तर आन काय आहे आन वापरून आपण काय करू शकतो निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. आतापर्यंत आपण काय वापरायचो वर्ब प्लस जी आणि त्याच्यानंतर काय वापरायचो आंताचं काय करायचो पास्ट प्रेझेंट किंवा फ्युचर बनवून निगेटिव्ह सेंटेन्स करायचो. परंतु या ठिकाणी काय आहे आन वर्बच्या आधी आपल्याला काय लावायचं आहे आन आणि त्याच्यानंतर वर्बचं प्रेझेंट पास्ट किंवा फ्युचर टेन्स बनवून काय करायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. तर हे आपण या धड्यामध्ये शिकलो होतो. त्याच्यानंतर खेत वापरून आपण काय करायचं आहे भविष्यकाळ हे आपलं झालेलं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा आपले झालेले आहेत आणि फ्युचर टेन्स पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स हे डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता बघू शकता डिटेलमध्ये. इथे जर काही कन्फ्युजन असेल तर इथे मी फक्त जस्ट एक रिव्हिजन घेते. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अन्योंगी खेसेयो. तर अन्योंगी म्हणजे काय तर वेल गुड किंवा आपण बोलतो ना की छान राहा जसं आपण निघताना बोलतो ना की चला आम्ही निघतोय कुशल मंगल त्या टाईपमध्ये त्याचा अर्थ होतो अन्योंगीचा. आणि खेसेयो म्हणजे काय तर एक्झिस्ट करणे किंवा असणे किंवा राहणे. ओके. तर छान असा किंवा छान राहा असा या ठिकाणी काय होतोय त्याचा अर्थ होतोय जेव्हा आपण एकमेकांना बाय करतो त्यावेळेला. फोनवर बाय करताना नेहमी आपण काय बोलणार आहोत की छान राहा म्हणून किंवा छान असा म्हणून. परंतु जेव्हा आपण एकमेकांना बाय बोलतो तेव्हा एक जो जाणारा आहे तो काय बोलतो समोरच्याला की तुम्ही इकडे थांबलेले आहात तर तुम्ही राहा आणि हा जो राहणारा आहे जो थांबणारा आहे तो जाणाऱ्याला काय बोलतो तर छान जावा. ओके. तर हे आपण जेव्हा बाय बोलतो ना अन्योंगी खासेयो अन्योंगी खेसेयो ते मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगेल समजावेल तेव्हा कळेल. आता इथे मी जस्ट तुम्ही ऐकलं असेल की अन्योंगी खेसेयो अन्योंगी खासेयो तर हे दोन पद्धतीचे गुड बाय असतात जेव्हा आपण बाय करतो. ओके. तर ते या ठिकाणी आहे. परंतु फोनवरती बोलताना तुम्हाला काय बोलायचं आहे
खेसेयो. काय बोलायचं आहे? खेसेयो. कारण की तो तिथेच थांबणार आहे आणि तुम्ही सुद्धा फोनवरती बोलून इथेच थांबणार आहात. तर तुम्ही दोघंही कुठे जाणार नाही आहात. त्याच्यामुळे फोनवर बोलताना काय बोलायचं? खेसेयो. आलं लक्षात? तर हे झालं आपलं कन्व्हर्सेशन. धडा वाचून झाला. त्याच्यानंतर इथे धड्याची अर्थ दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलेलं ग्रामर पार्ट, जे की एपोस्ट्रॉफी एस लागतो. ए म्हणजे समजा नाला एपोस्ट्रॉफी एस लागला तर काय होतो? ने. म्हणजे काय? तर माय किंवा माझे. त्याच पद्धतीने छला सुद्धा जर ए लागला तर काय होतो? त्याचं पण रूपांतर काय होतं? छे मध्ये होतं. म्हणजे काय? तर माझे. ओके. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, ने आणि जे. म्हणजे माझी भूक, त्याची भूक, त्याचं घर, त्याचा टीव्ही. तर आपल्याला जर हे ची चा वापरायचं असेल तर त्याच्यासाठी काय वापरतो आपण? कोरियन मध्ये ए, एपोस्ट्रॉफी एस. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते काय आहे? नुगू आणि नुगा. तर या दोघांमधला फरक मी तुम्हाला दाखवला होता. नुगू म्हणजे काय? तर कर्म आणि नुगा म्हणजे काय? तर कर्त. ह्याचं सिंपल उदाहरण म्हणजे आता या ठिकाणी बघा, जर मी म्हटलं की चहा कोणी बनवला, तर जो कोणी बनवणारा असेल, मी असेल, प्रिया असेल किंवा ती असेल, तर हे काय आहेत? कर्ता आहेत. परंतु चहा कोणासाठी बनवला, तर प्रियासाठी असेल किंवा प्रियाला बनवला किंवा तुला बनवला, तुझ्यासाठी बनवला. तर हे काय झाले? हे आपले झाले कर्म. कारण की मी चहा समोरच्यासाठी बनवलेला आहे. तर समोरचा काय झाला? ऑब्जेक्ट झाला आपला. ओके. त्याच्यामुळे नुगू हे काय झालं? कर्म झालं आणि नुगा हे काय झालं? कर्ता झालं. दोघांचा अर्थ काय आहे? हू. म्हणजे सेमच आहे. कोण, कोणी किंवा कोणाला या पद्धतीमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं? असेयो. म्हणजे हे जे आता आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत ते पुढे आपण ह्याचा अभ्यास करणारच आहोत डिटेलमध्ये. तरी आता हा ऑप्शन जाऊ दे. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं? आन. आन म्हणजे काय? तर निगेटिव्ह सेंटेन्स. ह्याच्या अगोदर आपण काय बघितलेलं? तर जी आंता वापरून आपण काय करायचो? निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचो. जे काही वर्ब असेल त्याचा आपण काय घ्यायचो? स्टेम घ्यायचो आणि त्या स्टेमच्या पुढे काय लावायचो? जी ऍड करून पुढे जे आंता आहे त्याला काय करायचो? पास्ट, प्रेझेंट, फ्युचर मध्ये कन्वर्ट करायचो. परंतु या ठिकाणी बघा, आन कधी वापरतात? तर जेव्हा एखादा वर्ब असेल तर त्या वर्बच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे? आन वापरायचा आहे आणि मग तो वर्ब जो आहे तो पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये कंजुगेट करायचा आहे. ओके. तर या पद्धतीने जी आंता किंवा आन वापरून निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतात. आता त्याच्या पुढे बघा काय आहे? खेत. हे आपलं फ्युचर टेन्स मध्ये झालेलं आहे. खेत कधी वापरतो आपण? तर ज्या वेळेला आपल्याला फ्युचर टेन्स वापरायचं असेल आणि पोलाइट बोलायचं असेल त्या वेळेला आपण काय वापरतो? खेत वापरतो. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपण पोलाइट बोलतो, रिस्पेक्टफुली बोलतो, त्यावेळेला नेहमी यो सेंटेन्स एंडिंग पण वापरू शकता तुम्ही. परंतु निदा जी सेंटेन्स एंडिंग वापरली तर ती प्रॉपर होते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं की खेत बरोबर निदा सेंटेन्स एंडिंग वापरा. यो वापरली तरी सुद्धा चालते, काही इश्यू नाही आहे. पण जेव्हा तुम्ही खेत वापरता तेव्हा तुम्ही पोलाइटली बोलताय. मग मोर पोलाइटली वाटलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलेलं की निदा ही जी आहे सेंटेन्स एंडिंग ती वापरत जावा. ओके. त्याच्यानंतर आपण येतो आहोत आपल्या आजच्या टॉपिक वरती. इत्ता आणि खेशिदा म्हणजे काय? तर हॉनॉरॉफिक फॉर्म, जे की इथे दिलेलं आहे. परंतु ते घेण्या अगोदर आपण खालचे पॉइंट जे आहेत ते क्लिअर करून घेऊया, कारण की ते एवढे मोठे नाही आहेत. तर या ठिकाणी बघा, योबोसेयो खॉगी नाऊन इमनिका म्हणजे काय? तर तुम्ही फोनवरती समजा आता तुम्ही एखाद्या मित्राला फोन लावलाय आणि तुम्ही त्याला विचारलं की हे तुझं घर आहे का? किंवा शाळेत फोन लावलाय, ही शाळा आहे का? हे डॅश डॅश हॉस्पिटल आहे का? डॅश डॅश ऑफिस आहे का? रिलायन्सचं आहे, टाटाचं आहे. म्हणजे असे बरेचसे आहेत जिथे तुम्ही ऑफिसमध्ये फोन करून विचारू शकता की हे ठिकाण आहे का? किंवा हे हॉस्पिटल आहे का? हे ऑफिस आहे का? ओके. तर त्याची तुम्ही आज प्रॅक्टिस करा. तुमच्या मित्राला फोन लावा, मैत्रिणीला फोन लावा,
किंवा ऑफिसमध्ये फोन लावा. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवायला शिकू शकता आणि बोलूही शकता. त्याच्यानंतर खरात्ता. खरात्ता हे काय आहे, वर्ब आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, टू बी राईट किंवा टू बी करेक्ट. एखादी गोष्ट आपल्याला करेक्ट आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरतो, खरात्ता. आणि हे आपण बघा या ठिकाणी यॉगिगा साऊल दे हाक्योइमनिक, तर हे काय आहे, साऊल युनिव्हर्सिटी आहे का, ने खरात समनिदा. आता या ठिकाणी बघा इकडे काय आलेलं आहे, खरात समनिदा म्हणजे काय, तर आपण ह्याचं काय घेतलं, स्टेम घेतला आणि त्याच्या पुढे काय लावली आपण, निदा एंडिंग केली. परंतु या ठिकाणी बघा खरेयो झालेला आहे, ख रॉत आणि प्लस ह्याच्या पुढे काय लागलेलं आहे, तर ई यो. तर हे काय आहे, इरेग्युलर वर्ब आहे. जर तुम्ही शिकला असाल, आपला डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, लेक्चर आहे, तिथे तुम्ही जाऊन बघा इरेग्युलर वर्ब काय असतात, त्याचे रूल्स काय आहेत. तर या ठिकाणी बघा जर शेवटी ही आलेला असेल तर काय करायचं आहे, आपण जो अगोदरचं वॉवल आहे त्याच्यामध्ये काय करायचं, ई ऍड करायचा. म्हणजेच काय होणार इकडे, खरेयो. तर त्याचा तुम्ही अभ्यास करा, इकडे मी डिटेलमध्ये नाही शिकू शकत. तुम्ही तिकडे इरेग्युलर वर्ब मध्ये जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल की इथे खरेयो कसं आलं आहे ते. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुढे काय आहे, शिल्लेजिमान. शिल्लेजिमान म्हणजे काय, एक्सक्यूज मी बट. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे नेहमी की आपण ज्या वेळेला समजा समोरच्याला डिस्टर्ब करत असू किंवा एखाद्याला काहीतरी विचारत असू, त्यावेळेला आपण त्यांना काय करतो, माफ करा पण मला हे ऍड्रेस सांगाल का, माफ करा पण मला हे द्याल का, माफ करा पण तुम्ही माझ्यासोबत चलाल का. तर यासाठी कोरियन मध्ये काय वर्ड आहे, शिल्लेजिमान. ओके. त्याच्यानंतर इकडे इल आणि रुल हे काय आहे, ऑब्जेक्ट मार्कर आहेत, जे की आपण ऑलरेडी बेसिक जो ग्रामर आपला आहे त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तर इथे काय सांगितलेलं आहे की जे पण हादा वाले जे वर्ब होते ना, ते वर्ब मध्ये ना, आता समजा इकडे एक वर्ड आहे आणि त्याच्या पुढे हादा, असे जे काही वर्ब होते ना, तर हे आपण दोन काय करू शकतो, वेगळं करू शकतो. म्हणजे हादा वेगळं आणि हा जो वेगळा दुसरा शब्द आहे तो वेगळा. जसा की इकडे बघा, इथे खोंबू घेतलेला आहे. ओके. तर खोंबू हादा हे एक वर्ब आहे, हे आपण बघितलं होतं. परंतु हे आपण वेगळं सुद्धा करू शकतो. म्हणजे काय, तर हे खोंबू जे आहे ते काय आहे, ऍक्च्युली हे नाऊन आहे आणि हादा म्हणजे तुम्हाला माहिती आहे टू डू, हे काय आहे, वर्ब आहे. आणि या दोघांना जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा हा पूर्ण शब्द जो आहे तो काय होतो, वर्ब तयार होतो. परंतु आपण हेच शब्दांची फोड अशीही करू शकतो, हादा बाजूला करून उर्वरित जो शब्द आहे तो काय आहे, नाऊन आहे. मग त्या नाऊनला ऑब्जेक्ट मार्कर लावून आपण काय करू शकतो, वाक्य बनवू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, खोंबू हादा. ओके. खोंबू म्हणजे काय, तर स्टडी आणि हादा म्हणजे काय, तर करणे, अभ्यास करणे. ओके. तर अभ्यास करत होतो हे वाक्य मला जर ऑब्जेक्ट मार्कर लावून करायचं असेल तर मी कसं करेल, खोंबुरल हे यो. ओके. इकडे बघा, आता समजा इकडे मी खोंबू घेतलेला आहे, याच्या पाश्चिम मध्ये काहीच नाहीये म्हणून आपण इथे काय वापरतो, रल वापरतो. पण इल म्हणजे काय, तर वर्क, ह्याच्या पाश्चिम मध्ये काहीतरी आलेलं आहे, मग आपण इथे काय वापरतो, इल वापरतो. तर हे ऑब्जेक्ट मार्कर आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, इथे शिकायची गरजही नाहीये, पण मी जस्ट तुम्हाला एक दाखवते आहे. त्याच्यानंतर खरावमियन. खरावमियनचा अर्थ काय आहे, इथे दिलेला आहे देन. म्हणजे आपण काय, ठीक आहे, मग, नंतर. कधी कधी आपण बोलतो जसं आपण बोलतो ना, खरावमियन, ओ मग मी नंतर फोन करतो, ठीक आहे मी नंतर फोन करतो, आफ्टर. ओके. नंतर मराठीमध्ये जर एक्झॅक्टली अर्थ घ्यायचा गेला तर नंतर. ओके. खरावमियन म्हणजे काय, तर नंतर. तर इथे त्याची उदाहरणं दिलेली आहेत की कसं वापरू शकतो ते आपण. त्याच्यानंतर इकडे धडा आपला संपलेला आहे. तर आपण वळूया आज आपला मेन जो पार्ट आहे त्याच्याकडे, ते म्हणजे काय, तर हॉनोरॉफिक फॉर्म.
तर हॉनोरॉफिक फॉर्म कधी कधी वापरायचे. तर पहिला जो रूल आहे तो म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्हाला कोणाशी खूप रिस्पेक्टनी बोलायचं असेल किंवा समोरची व्यक्ती अशी असेल की जी रिस्पेक्टफुलच असेल, ज्याची पदवी खूप उच्च असेल किंवा जसं आपलं आता समजा आपले प्रधानमंत्री, त्यांची खूप ते उच्च पदावरती आहे, तर त्यांच्याशी बोलताना तुम्हाला पोलाइटली बोलून चालणार नाही, तर अजून रिस्पेक्टफुली बोलावं लागेल. तर त्यासाठी कोरियन लँग्वेजमध्ये सुद्धा पदवी बघून काय केलं जातं, तर भाषा निवडली जाते की तुम्ही पोलाइट तर सगळ्यांशीच बोलता, परंतु पोलाइटमध्ये पण त्यांना अजून किती रिस्पेक्ट द्यायची आहे हे तुमच्या भाषेवरती आहे की तुम्ही कोणती भाषा निवडतात ती. तर त्याच्यासाठी आतापर्यंत बघा आपण 2 लँग्वेज बघितल्या होत्या, एक तर यो सेंटेन्स एंडिंग आणि दुसरी निदा. परंतु आज आपण कोणती शिकणार आहोत, तर शिदा जी सेंटेन्स एंडिंग आहे ती शिकणार आहोत. तर ती कधी वापरली जाते, एक तर जेव्हा तुम्हाला खूप समोरच्याशी रिस्पेक्टफुली बोलायचं असेल किंवा तुम्हाला दाखवायचं असेल समोरच्याला की मी तुमची खूप म्हणजे खूप जास्त रिस्पेक्ट करतो, त्यावेळेला ती बोलली जाते. दुसरं, ज्या वेळेला आपण समोरच्याला क्वेश्चन विचारतो, म्हणजे प्रश्नार्थी वाक्यामध्ये जास्त करून वापरली जाते. उदाहरणार्थ आता बघा आपण बघितलेलं अन्यंग हाशिम निक्का, तर ह्याच्यामध्ये बघा हे प्रश्न आहे, आपण समोरच्याला विचारतो आहोत. तर प्रश्न विचारण्याचाच अर्थ असा होतो की आपण एखाद्याला डिस्टर्ब करतोय, कारण की तो काहीतरी काम करतोय किंवा तो त्याच्या विचारामध्ये येतो त्याच्या लाईफमध्ये आणि आपण त्याला काहीतरी विचारून डिस्टर्ब करतोय. तर त्यावेळेला आपण काय करतो की हॉनोरॉफिक फॉर्ममध्ये क्वेश्चन विचारतो, जेणेकरून त्यांना उत्तर देताना सुद्धा काय होईल की आनंद होईल की समोरचा, आता समजा मी, माझी मैत्रीण आहे, माझं कलिग आहे, कोणी असेल आणि मी जर तिला असं म्हटलं की पेन दे, तर ती पेन देईल का मला डायरेक्टली, किंवा ती देईल पण ती असं बोलेल की ती ॲरोगंट आहे, डायरेक्टली मागते, हिला काही समजतं की नाही समजत. पण हेच जर मी तिच्याशी खूप रिस्पेक्टफुली बोलली की प्लीज तू जरा मला पेन देऊ शकशील का, तर तिला सुद्धा वाटेल ना की हां, ही काहीतरी माझ्याकडे खूप जेन्युइनली मागते, तर आपण हिची मदत केली पाहिजे आणि ती मदत करताना तिला सुद्धा तेवढाच आनंद होईल. सो कोणताही प्रश्न विचारताना असं नाहीये की काहीतरी मागायचं असेल तरच. आता समजा तुम्ही अनोळखी माणसाला जाऊन ॲड्रेस विचारणार असाल, तर त्याच्याशी जर तुम्ही हॉनोरॉफिक फॉर्ममध्ये बोलला तर कदाचित तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ॲड्रेस सांगेल. सो प्रश्न जेव्हाही विचारायचे असेल त्यावेळेला सुद्धा काय केलं जातं, हॉनोरॉफिक फॉर्ममध्ये प्रश्न विचारले जातात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी हॉनोरॉफिक फॉर्म कधीच वापरायचा नाही. स्वतःसाठी आपण काय हॉनोरॉफिक फॉर्म कधीच वापरत नाही. उदाहरणार्थ मी जर मला माझ्याबद्दल काहीतरी माहिती सांगायची असेल, तर मी जर हॉनोरॉफिक फॉर्म वापरला तर समोरच्याला काय वाटेल की अरे ही तर बढाया मारते, स्मार्ट, ओव्हर स्मार्ट आहे किंवा घमेंडी आहे. तर अशा पद्धतीची इमेज आपण दुसऱ्यांसमोर बनवू शकतो. त्याच्यामुळे स्वतःबद्दल जेव्हाही सांगायचं असेल त्यावेळेला हॉनोरॉफिक फॉर्म वापरायचा नाही. तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बघूयात आता आपण हॉनोरॉफिक फॉर्म. तर हॉनोरॉफिक फॉर्म बघायच्या अगोदर आपण बघा, ज्या वेळेला नवीन चॅनल सुरू केला होता त्यावेळेला मी वाक्य कशी बनवायची ते बेसिक असा एक लेक्चर बनवला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं सेंटेन्स एंडिंग. तर सेंटेन्स एंडिंग ही 2 पद्धतीची असते. एक तर होती इनफॉर्मल आणि दुसरी होती फॉर्मल. आता फॉर्मल मध्ये सुद्धा 2 पद्धती होत्या. एक तर होती कॅज्युअल, जी आपण यो सेंटेन्स एंडिंग जी वापरतो ती, जी की आपण लिटरली एव्हरी डे लाईफ मध्ये कोणाशीही बोलू शकतो यो सेंटेन्स एंडिंगनी. त्याच्यानंतर होती पोलाइट, जी की निदा सेंटेन्स एंडिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण समनिदा किंवा तुमनिदा वापरून काय करायचो, सेंटेन्स एंडिंग बनवायचो. तर या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकलो होतो सेंटेन्स एंडिंग. ओके, आता मात्र आपण काय बघणार आहोत, अजून एक तिसरी सेंटेन्स एंडिंग. ती कोणती आहे, हॉनोरॉफिक फॉर्म मध्ये.
म्हणजे काय, तर पोलाईट तर आपण बोलतोच एकमेकांशी, पण ते फॉर्मली बोलत असतो. आपल्याला दाखवायचं नसतं त्याच्यामध्ये की आपण खरंच तुझी रिस्पेक्ट करतोय की नाही करत आहे ते. पण ज्या वेळेला या पोलाइटनेसमध्ये तुम्ही हॉनॉरिफिक फॉर्म ऍड करता, त्यावेळेला आपण दाखवतो की मी खरंच जेन्युइनली तुझी रिस्पेक्ट करतोय किंवा तुमची रिस्पेक्ट करतोय. ओके, तर ज्या वेळेला तुम्हाला खूप आदरयुक्त बोलायचं असेल, त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तर ही लँग्वेज किंवा हा फॉर्म वापरायचा आहे. ओके, तर तो कसा वापरायचा, तर या ठिकाणी बघा, आपण काही वर्ब घेऊया. खादा, ओदा, मॉक्ता आणि त्याच्यानंतर पेउदा आणि इक्ता. तर ह्याचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत. खादा म्हणजे काय, तर जाणे, ओदा म्हणजे येणे, मॉक्ता म्हणजे खाणे आणि पेउदा म्हणजे शिकणे आणि इक्ता म्हणजे काय, तर वाचणे. ओके, तर हे अर्थ झाले. आता हे आपण जी पहिली सेंटेन्स एंडिंग जी बघितलेली ना यो फॉर्म मध्ये, त्यामध्ये आपण बघूया. तर हे आपण काय बघतो आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, तर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय बघितलेलं, तर खा प्लस आयो, मग ह्याची सेंटेन्स एंडिंग काय होणार आहे, खायो. हे प्रेझेंट टेन्स मध्ये झालं. ओचं काय होणार आहे, वायो आणि मॉक्ताचं काय होणार आहे, मॉगॉयो. आणि पेहुदाचं काय होईल, पे वॉयो. ओके, आणि इक्ताचं काय होईल, इल्गॉयो. काय होणार आहे, इल्गॉयो. तर हे आपल्याला माहिती आहे, हे आपलं बेसिक आहे. हे तुम्हाला इथे मी दाखवून तुमची रिव्हिजन सुद्धा झालेली आहे. आता हेच जर आपल्याला निदा फॉर्मनी जर करायचं असेल, तर आपण कसं करणार, तर स्टेम जसंच्या तसं घेऊन आपण काय करणार आहोत, एक तर पाश्चिम मध्ये काय आहे की नाही ते बघणार आहोत. जर ह्याच्या पाश्चिम मध्ये काही नसेल ना, तर आपण काय करणार, डायरेक्टली निदा लावून टाकणार. म्हणजे या ठिकाणी इथे काय येणार आहे, म येणार आहे, खाम निदा. आता ओदाच्या इथे पण बघा, ओदाला आपण जर स्टेम घेतला तर त्याच्या पाश्चिम मध्ये काही नाहीये, मग आपण काय करणार, निदा लिहून टाकणार. आता मॉक्ताचं आहे ते काय आहे बघा, मॉक, तर इथे पाश्चिम मध्ये आहे, त्याच्यामुळे इथे काय होणार आहे, सुम निदा, मॉक्सुम निदा. त्याच्यानंतर पेउदाचं काय होईल, पेउम निदा. आणि इक्ताचं काय होईल, इल्सुम निदा. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण निदा जी सेंटेन्स एंडिंग आहे ती सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये बघितली आणि यो सेंटेन्स एंडिंग. आता आपण काय बघणार आहोत, तर जी हॉनॉरिफिक सेंटेन्स एंडिंग आहे ती. तर हॉनॉरिफिक सेंटेन्स एंडिंग बनवण्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला काय करावं लागेल, तर हॉनॉरिफिक वर्ब बनवायला लागतील. आता मग हे वर्ब कसे बनवायचे, तर जे नॉर्मली आपले जे नॉर्मली जसे आपण वर्ब लिहून घेतलेले तसे आपण लिहून घेऊया. खादा, ओदा, मॉक्ता, पेउदा आणि अजून कुठला घेतलेला आपण, इक्ता. तर आता हे जे नॉर्मल फॉर्म आहेत, डिक्शनरी फॉर्म वर्ब आहेत, तर आपल्याला ह्याचं हॉनॉरिफिक वर्ब करायचं असेल तर काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये शिदा किंवा शिदा हे जे फॉर्म आहे, हॉनॉरिफिक फॉर्म वर्ब आहे, ते काय करायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचंय. म्हणजे काय करायचं, तर आता हे जे खादा आहे ना, त्याचा आपण काय करायचा, स्टेम लिहून घ्यायचा. ओदाचा सुद्धा आपण काय केला, स्टेम लिहून घेतला. मॉक्ताचा आपण स्टेम लिहून घेतला. पेउदाचं पण आपण सेम केलं.
आणि त्याच्यानंतर इक्ताचं सुद्धा आपण काय केलं, स्टेम लिहून घेतलं. आता आपण काय करायचं आहे, ह्या स्टेम मध्ये आहे ना हे शिदा किंवा अशिदा काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. म्हणजे आपलं काय होणार आहे, हॉनोरॉफिक वर्ब तयार होणार आहे. जसं की ह्याच्यामध्ये आता बघा, खाच्या पुढे मी काय करणार आहे, आता हे शिदा आणि अशिदा कधी लावायचं, तर ज्या वेळेला पाच्छिम मध्ये काहीच नसेल त्यावेळेला काय लावायचं आहे, शिदा. आणि ज्या वेळेला पाच्छिम मध्ये काहीतरी आलेलं असेल त्यावेळेला काय लावायचं आहे, अशिदा. सिंपल आहे. ओके, मग आता खाच्या पाच्छिम मध्ये काही नाहीये म्हणजे इथे आपण काय लावणार आहोत, शिदा. म्हणजे काय झालं, खाशिदा. आता या ठिकाणी बघा, ओशिदा. आता इथे पाच्छिम मध्ये काहीतरी आहे, मग आपण इथे काय करणार आहोत, अशिदा लावणार आहोत. मग काय झालं इथे, मॉगशिदा. आता या ठिकाणी बघा, पेऊ. पाच्छिम मध्ये काही नाहीये, मग आपण इथे काय लिहिणार, पेऊशिदा. आता या ठिकाणी पाच्छिम मध्ये आहे, मग आपण इथे कसं लिहिणार, इल्गशिदा. तर हे काय झाले, आपले हॉनोरॉफिक वर्ब तयार झाले. आलं लक्षात. आता हे जे हॉनोरॉफिक वर्ब आहे ना, त्याची आपण काय करायची आहे, सेंटेन्स एंडिंग करून प्रेझेंट टेन्स मध्ये कंजुगेट करायचं आहे, पास्ट टेन्स मध्ये कंजुगेट करायचं आहे किंवा फ्युचर टेन्स मध्ये कंजुगेट करायचं आहे. ओके, आलं लक्षात. तर आता या ठिकाणी बघा, आपण काय करूया, पहिलं प्रेझेंट टेन्स मध्ये कंजुगेट करून घेऊया. तर या ठिकाणी बघा, शिदा. शिदाचं जर आपल्याला प्रेझेंट टेन्स करायचं असेल तर काय करणार आपण, शी प्लस इथे ई आलाय त्याच्यामुळे इथे काय लागणार, ऑयो. मग शी प्लस ऑ काय होतो, स्यायो. परंतु आपण बघितलं धड्यामध्ये सुद्धा बघितलंय की स्यायो कुठे लिहिलेलं नव्हतं, काय लिहिलेलं होतं, सेयो लिहिलं होतं. तर दोघांपैकी कोणतं करेक्ट आहे, तर दोन्ही सुद्धा करेक्ट आहे, सॉयो सुद्धा आणि सेयो सुद्धा. परंतु कोरियन जास्त प्रिफर काय करतात, सेयो बोलायचं. का, कारण की स्यायो बोलताना बघा तुम्हाला जॉ लाईन वरती आहे ना वजन पडतं किंवा आपला त्राण पडतो. तर त्याच्यामुळे आहे ना सेयो जे आहे ते सोपं वाटतं बोलायला, म्हणून प्रेफर काय केलं जातं, सेयो. म्हणून आपण बघा या ठिकाणी काय वापरणार आहोत, सेयो. मग आता या ठिकाणी बघा, खाशिदा. ओके, या ठिकाणी बघा, खाशिदा. मग खाशिदाचं काय होईल, शिदाचं काय होणार आहे, सेयो. खासेयो. त्याच्यानंतर ओशिदाचं काय होईल, ओसेयो. मॉगशिदाचं काय होईल, मॉगसेयो. त्याच्यानंतर पेऊशिदाचं काय होईल, पेऊसेयो. आणि इल्गशिदाचं काय होईल, इल्गसेयो. आलं लक्षात. म्हणजे हे काय झाले, आपले हॉनोरॉफिक फॉर्म तयार झाले. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही वर्बचा हॉनोरॉफिक वर्ब तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला वर्बचा जो स्टेम आहे तो स्टेम घ्यायचा आणि त्या स्टेम मध्ये काय ऍड करायचं, शिदा ऍड करायचं. आणि मग हा एक तुमचा हॉनोरॉफिक वर्ब तयार होतो आणि मग त्याला तुम्ही काय करायचंय, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये कंजुगेट करायचं आहे. तर इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं, हे हॉनोरॉफिक वर्ब कसे बनवायचे ते. कोणतेही हॉनोरॉफिक वर्ब तुम्ही बनवू शकता, कोणत्याही वर्बला जर तुम्ही शिदा ऍड केलं तर ते काय होतं, हॉनोरॉफिक वर्ब तयार होतो. ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. परंतु तुम्ही जर बघितलं असेल ना तर धड्यामध्ये एक वर्ब आला होता, नवीन पेज वरती घेऊया आपण. तर या ठिकाणी बघा, एक नवीन इत्ता. इत्ता ह्या वर्बचा अर्थ काय आहे, तर असणे. आणि ह्या वर्ब साठी आहे ना एक नवीन शब्द आलेला आपण बघितला होता, तो कोणता होता, तर खेशिदा. ओके, तर ह्या शब्दाचा सुद्धा काय अर्थ होतो, तर असणे. आणि हे काय आहे, हॉनोरॉफिक वर्ब आहे. परंतु ह्याच्यामध्ये इच्छिदा केलेला आहे का, नाही. तर हे काय आहे, वेगळंच आहे. जसं की आपण हॉनोरॉफिक नाऊन बघितलेलं, जीपचं काय होतं, देख, हे हॉनोरॉफिक नाऊन होतं. तर तसंच हॉनोरॉफिक वर्ब सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये शिदा किंवा अशिदा यूज केलं जात नाही, तर त्याचं वेगळंच काहीतरी एक क्रियापद आहे हॉनोरॉफिक. ओके, तर अशा वर्बचा आपण आता काय करणार आहोत, या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर काहीच आहेत, तुम्ही पाठांतर करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये शिदा लावलं तर काही चुकीचं होणार नाही. परंतु जर समजा आता तुम्ही शिदा लावलं
ओके. तर समोरच्याशी जेव्हा तुम्ही बोलताय आणि तो फ्लुएंट आहे, त्याला माहिती आहे की अरे ह्याच्यासाठी तर एक वेगळा शब्द आहे पण हा वापरत नाहीये, म्हणजे ह्याला कोरियन व्यवस्थित येत नाही किंवा अजून हा शिकतो आहे. तर जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, क्लिअर आहे की ह्याच्यासाठी वेगळा शब्द आहे, तर तो तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरा, पाठांतर करा हवं तर, आणि प्रयत्न करा रेग्युलर बोलण्याचं. म्हणजे तुम्हाला सुद्धा कॉन्फिडंट येईल की हा बाबा मला सगळे रूल माहिती आहेत आणि मी त्यानुसार बोलत आहे म्हणून. ओके. तर आता या ठिकाणी बघा, इथे काही वर्ब लिहिते मी. ओके. तर हे काही वर्ब आहेत, त्याचं स्पेसिफिक असं स्वतःच वेगळा हॉनोरॉफिक फॉर्म आहे, तर आपल्याला तो वापरायचा आहे. तर या ठिकाणी बघा, फोदाचं जे आहे ते काय आहे, फिफ्दा. काय आहे, फिफ्दा. मारहादाचं काय आहे, मालसम हादा. मक्ताचं काय आहे, तशीदा. आणि मुत्ताचं काय आहे, यो जुदा. त्याच्यानंतर फेगोप्ताचं काय आहे, शिजांग हाशिदा. शुदाचं काय आहे, थरीदा. इत्ताचं आत्ताच आपण बघितलं काय आहे, खेशिदा. माशिदाचं काय आहे, दशिदा. आता या ठिकाणी बघा, मोक्ता आणि माशिदा या दोघांचंही काय आहे, दशिदा आहे. काय आहे, दशिदा. तर हे का आहे, कारण की या ठिकाणी बघा, दशिदा आणि सेम या ठिकाणी सुद्धा काय आहे, दशिदा. का, कारण की ह्याचा ऍक्च्युअल अर्थ जर आपण बघायला गेलो तर खाणं किंवा पिणं होत नाही. तर ज्या वेळेला समजा आपण कोणाला तरी बोलवतो, आपण इन्व्हाइट करतो, तेव्हा आपण टेबलवरती खूप काही पक्वानं ठेवलेले असतात, तेव्हा आपण त्यांना सांगतो की पंचपक्वान जे आहे ते तुमच्यासाठी बनवलंय, तर तुम्ही ग्रहण करा किंवा तुम्ही खा, म्हणून जे काही असेल हे सगळं टेबलवरती जे आहे ते सगळं तुमच्यासाठी आहे. तर आपण ज्या वेळेला खाण्यासाठी किंवा जे काही असेल, मग तिथे ते ड्रिंक असू दे, ब्रेवरेज असू देत, स्टार्टर्स असू दे, काहीही गोष्ट असू दे खाण्यापिण्याची, तर आपण एखाद्याला जेव्हा सांगतो की हे पंचपक्वान तुम्ही ग्रहण करा, तर त्याचा अर्थ कोरियामध्ये काय आहे, दशिदा. की तुम्ही जर रिस्पेक्टफुली कोणाला सांगायचं असेल की हे जे टेबलवरती जी मेजवानी आहे, ऍक्च्युली त्याचा एक्झॅक्ट शब्द जर बघायला गेला तर मेजवानी, जी आपण मेजवानी समोरच्यासाठी बनवलेली आहे, त्यासाठी कोरियन लँग्वेज मध्ये काय वापरलं जातं, दशिदा जे हे आहे ते काय आहे, हॉनोरॉफिक फॉर्म वापरला जातो. तर तो पिण्यासाठीही वापरू शकता आणि खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर काय आहे, छुकता. तर त्याच्यासाठी काय आहे, दोरांग खाशिदा. काय आहे, दोरांग खाशिदा. त्याच्यानंतर आपदासाठी काय आहे, तर फ्योंछान अशिदा. फ्योंछान अशिदा. ओके. त्याच्यानंतर काय आहे, छादा. छादासाठी काय आहे, जुमू शिदा. काय आहे, जुमुशिदा. आता तुम्ही जर कोरियन ड्रामा बघत असाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला गुड नाईट बोलायचं असेल त्यावेळेला ते लोक काय बोलतात, जुमुसेयो. तर जुमुसेयो हे काय आहे, हॉनोरॉफिक फॉर्म आहे छादाचं. आता कोरियन मध्ये तुम्ही छायो पण बोलता, छालजा पण बोलता, ते पण तुम्ही ऐकलं असेल. तर हे काय आहे, छालजा जे आहे ते काय आहे, कॅज्युअल जे तुम्ही मित्रमैत्रिणींशी बोलता ते, किंवा छायो तर हे तुम्ही यो सेंटेन्स एंडिंगनी बोलता. सो जुमुसेयो जे आहे ते काय आहे, हॉनोरॉफिक फॉर्म आहे. ओके. तर या पद्धतीने ही काही वर्ब आहेत ज्याचे हॉनोरॉफिक फॉर्म वर्ब आपण इकडे बघितलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्या आणि ते पाठांतर करा. आता हे जसे हॉनोरॉफिक वर्ब आहेत ना, तसेच
हॉनॉरिफिक नाउन सुद्धा आहेत, बरेच आहेत, सगळेच मी इकडे देत नाही आहे. काही तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला माहिती पडतील, बरेचसे आहेत, परंतु काही मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून इथे सांगते. तर हॉनॉरिफिक नाउन, तर या ठिकाणी बघा, पहिलं जे कॉमन जे आहेत किंवा आपण रोजच्या जीवनामध्ये जे वापरतो त्याच्याबद्दल सांगते. साराम. साराम म्हणजे काय, तर पर्सन हे तुम्हाला माहिती आहे. तर त्याचं हॉनॉरिफिक नाउन काय आहे, बून. काय बोलतात, बून. त्याच्यानंतर इरम. इरम म्हणजे काय, तर नाव. आपण जे समोरच्याला विचारतो की तुझं नाव काय आहे, तर इरम हे काय आहे, पोलाइट वे मध्ये किंवा फॉर्मल बोलू शकता. परंतु आपल्याला अजून हॉनॉरिफिक मध्ये बोलायचं असेल तर आपल्याला काय बोलायचं आहे, सॉंगहाम. काय बोलायचं आहे, सॉंग हाम. त्याच्यानंतर फाप. जसं रोजच्या जेवणामध्ये आपण बोलतो जेवलात का, तर फाप. फाप म्हणजे ऍक्च्युली राईस पण होतं, पण मीलही बोलतात. ओके, मील साठी अजून एक शब्द आहे फाप सारखाच, अंशिक. काय आहे, अंशिक. ओके, तर या दोघांसाठीही हॉनॉरिफिक नाउन काय आहे, छिंजी. काय आहे, छिंजी. जे तुम्ही विचारू शकता की तुम्ही जेवलात का, खाल्लात का, असं. ओके, त्याच्यानंतर पुस्तक. तर पुस्तकासाठी काय आहे, सॉजॉक. काय आहे, सॉजॉक. तर असे काही हॉनॉरिफिक नाउन आहेत जे तुम्ही गुगल केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळतील. हे थोडेसे मी इथे जस्ट तुम्हाला एक असतात म्हणून दाखवले. सो ह्याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ घेणार आहोत, हॉनॉरिफिक सेंटेन्स एंडिंगचा किंवा ऑल अबाउट हॉनॉरिफिक. त्याच्यामध्ये सगळं काही येईल डिटेलमध्ये, तर तो मे बी ह्याच्यानंतरच येईल, तर तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये शिकू शकता. तर तात्पुरतं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त हॉनॉरिफिक वर्ब कसे तयार करायचे ते आणि हॉनॉरिफिक स्पेसिफिक वर्ब कोणते आहेत ते ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. हॉनॉरिफिक नाउन आपण बघितले की हॉनॉरिफिक नाउन सुद्धा असतात, ज्याच्यातलं एकमेव आपण धड्यामध्ये बघितलं की चीब. चीबला काय बोलतात, देख. ओके, तर या पद्धतीने इकडे काय आहे, आपला जो धडा आहे तो इथे संपलेला आहे. तर आपण धड्यामध्ये काय काय बघितलं, तर या ठिकाणी बघा, धड्यामध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात पहिलं जे पॉइंट आहे तो काय आहे, तर एपोस्ट्रॉफी एस, जे की माझे, तुझे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, कोरियन मध्ये ए हे वापरावं लागेल. त्याच्यानंतर आत्ताच आपण शिकलो की किंवा सेयो कसा लावायचा, म्हणजे शीचा वापर कसा करायचा, ते आपण आता या धड्यामध्ये शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर आन वापरून निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते बघितलेले आहेत. त्याच्यानंतर खेत वापरून फ्युचर टेन्स कसं बनवायचं ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सेम जसं हॉनॉरिफिक फॉर्म जे आहेत ते वेगवेगळे आहेत, हॉनॉरिफिक नाउन जे आहेत ते वेगळे आहेत, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर खरात्ता जे आहे किंवा शिल्लेजिमान जे आहे ते बघितले आपण. खरेयो हे जे आहे ते काय आहे, इरेग्युलर वर्ब आहे. ते तुम्ही इरेग्युलर वर्बचा जो डिटेल लेक्चर आहे त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता की इथे खरेयो कसं आलेलं आहे ते. ओके, तर ह्याच्यानंतर आपली एक्सरसाइज सुरू होते, तर ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.